जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आजच्या एका व्लॉगमध्ये. आता व्लॉग बनवायचं कारण मंडळाचा शर्ट आहे माझ्या अंगात आणि आता ढोलाचा डाव आहे. गणपतीचा 3रा-4था दिवस आहे. गौरा आहे काय आमच्या इथं बसले त्या थांबा दाखव. गौराही बसले त्या आपल्या आणि आता ढोलाचा डाव खेळायला जायचे. मी फोन घरी न्यायला आलेलो. तिथं गर्दी पण दिसत असेल मंडळाच्या पोरांची, कारण की ढोलाचा डाव खेळायचा आहे. आपल्या इथल्या पोरं सगळीच खेळते ती. तर बघा तिथं इथं एवढ्या अंधारात दिसत नाही ती. चाललोय आता मंडळाकडं. तिथं पुरी थांबल्यात, त्या अंधारात दिसत नाही त्या, कारण की त्या काळ्या आहेत. त्या चौघी इथं आहे, त्या संकेत दादा सुद्धा इथं. नालोय मंडळापाशी. मंडळाच्या पण आपल्या गौराई बसलेले आहेत. ढोल वाजवतोय असंच ती असल्यावर वाजवतो. हे ना बघा, हे किवडूस आहे पण उजड किती पाडलाय. बारकच आहे पण उजडलंय पाडलाय. ही पण तसलंच आहे, फक्त इकडे एवढं उजड नाही पडत. तिथं बघा नाचायला तर नाही सुरुवात केली आणि ही सगळी आहे तिथं ढोलावलं काढते ती. माझ्या पप्पांना फोन येतात ती मला घरी जायला लागले. पप्पांकडं काम आहे का फोन, मग पप्पांकडे चाललोय. आणि पलीकडच्या मंडळात नाही तू आवाज. आपण काय साऊंड नाहीत आत्ता लावलं. आपला पण दणका आहे, ओनली वन राडा. इकडं बघा गौरा आहे, इकडं 4 गौरा आहेत दळताना बिळताना. आणि आलोय आता मी घरी. झाले आता ती का म्हणून मी चाललोय परत मंडळाकडे. आलोय मंडळापाशी परत. आता विषय झालाय, ढोलाचा डाव कॅन्सल झालाय. उद्या खेळायचं ठरलंय. सगळ्यांचं मूड ऑफ येतं. आता काहीतरी दुसरं करावं लागेल मंडळात मनोरंजनासाठी. उद्या खेळणार आहे. आता व्लॉग पण माझा पूर्ण बनला असता, पण त्याचा अपूर्ण राहिला आहे. ते उद्या तुम्ही पूर्ण बघा. आणि आजचा ब्लॉग आहे का नाही इथं नाही संपवणार, आणि काय पण घडू शकतं पुढं ब्लॉगमध्ये, म्हणून इथं जुटून राहावं. ढोलाचा डाव कॅन्सल झालाय, ते इथंच वाजवत बसलोय आम्ही. काय करायचं आता, थोड्या वेळानं झोपायचं.